नमस्कार मंडळी. हास्य एक दागिना. जगातील सर्वात सुंदर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे हास्य. हास्याने मनावरील ताण कमी होतो, मनात सकारात्मकता विचार येतात. मन आनंदी असेल की आपला दिवसही चांगला जातो. हास्य हा एक व्यायाम प्रकार आहे. हास्याने आपल्या चेहऱ्यावरील स्नायू ताणले जातात आणि एक प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते. हास्य ही एक दैवी देणगी आहे. आयुष्यात भरभरून हसायला हवे. कोणाला नसतं का ताणतणाव म्हणून काय आपण हसायचे नाही का? तर असे अजिबात नाही. हसायला काही कारण असायला पाहिजे असे नाही. एखाद्या लहान बाळाला पाहून आपल्याला किती छान वाटतं. अशा वेळी आपण आपली प्रतिक्रिया लगेच हास्याद्वारे प्रकट करतो. जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात तो भरभरून आलेले पीक पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. निसर्गातील प्राणी, पक्षी, डोंगर, दऱ्या पाहून माणसाला अत्यंत आनंद होता आणि हा आनंद तो हास्याच्या रूपाने व्यक्त करतो. कित्येकदा या हास्यातून आनंदाश्रू येतात. हास्य हा एक रस आहे. तो इतर रसात मिसळला की एक नवा आविष्कार उदयाला येतो. हा रस शृंगार रसात मिसळला तर मोहकता जाणवते. वीर रसात मिसळला तर भावीपणा असतो. अहंकारात मिसळला तर कौर्य निर्माण होतं. प्रेम रसात मिसळला तर उत्कटता, आनंदाची अनुभूती होते. विनोद निर्मिती ही एक कला आहे. जी व्यक्ती विनोद करते ती इतरांना आनंदी ठेवते. हल्ली तर अनेक ठिकाणी हास्य क्लब स्थापन झाले आहेत. तिथे माणसे एकत्र येऊन मोठमोठ्याने हसतात आणि त्यामुळे काही वेळ का होईना त्यांच्या मनावर ताण दूर होतो आणि मानसिक सुखाची प्राप्ती होते. हास्याने एक वेगळाच भाव निर्माण होते. यामुळे आपल्याला आत्मविश्वास वृद्धिंगत व्हायला मदत होते. चेहऱ्यावर एक प्रकारची चमक दिसू लागते. उत्साह एकपटीने वाढतो. सतत कुरकुर करणारी व्यक्ती कुणालाच आवडत नाही. त्यावर जी व्यक्ती आहे नेहमी आनंदी हसते, ती सतत हसणाऱ्या चेहऱ्याने वावरते, अशी व्यक्ती सर्वांना आवडते. हसण्याचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते. हास्यातून आपण आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवत असतो. जर आपण रडवेला चेहरा करून राहिलो तर कुणाला आवडेल बरं? म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हसण्याचा खूप महत्त्व आहे. आयुष्याला मोजमाप न लावता मस्त हसत आले पाहिजे. सर्वांना सगळं मिळत नसतं म्हणून हसणे सोडायचे नाही. जीवनातील सकारात्मक गोष्टींचा गुणाकार करत आणि नकारात्मक गोष्टीचा भागाकार करत आयुष्य मनमुराद जगायचे आणि खळखळून हसायचे. हसणे खूप फायदेशीर आहे. हास्य माणसाचे जीवन बदलू शकते. एवढी ताकद आहे या हसण्यातून. माणूस आपल्या भावनांना सकारात्मकरित्या व्यक्त करतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा तो आपल्या हास्यातून त्याला झालेला आनंद इतरांपर्यंत पोहोचवत असतो. हसण्याने आपल्या मनात समोरच्या व्यक्तीविषयी चांगले विचार येतात असा त्याचा अर्थ होतो. जर आपण एकमेकांकडे न हसता बघितले तर कितीतरी गैरसमज निर्माण होऊ शकते. हसण्यातून बरेच काही स्पष्ट असते. जीवनात हास्य नसेल तर एखाद्या आनंदाला साजरे करण्याची भावनाच राहत नाही. कितीही लहान सहान गोष्टीमध्ये आनंद असतो ना. एकदा विनोद ऐकून हसणे, एखादी विनोदी कविता वाचून किंवा ऐकून हसणे, लहान मुलांचे लाडे लाडे बोल ऐकून हसणे, एखाद्या व्यंगचित्र पाहून हसणे, अशा कितीतरी गोष्टीमुळे आपण हसत असतो. हास्य नसेल तर विनोदाला काही स्थानच उरत नाही. कधी कधी तर एखादा शब्द सुद्धा हास्याचा कारंजा उडवून जातो. हास्यच नसेल तर माणसाला सुख, समाधान, शांती मिळणार नाही. हास्य विना जीवन कोरडे आणि रसहीन आहे. या देणगीचा भरपूर उपयोग माणसाने करायला हवाय. पण काही माणसे अशी असतात की ज्यांच्या विनोदाचा काही प्रभाव पडत नाही. ती सतत मठ्ठ चेहऱ्यानेच समाजात वावरत असतात. त्यांना बघून ती व्यक्ती फार रागीट असावी असा समज समोरच्या व्यक्तीला होतो. हल्ली माणूस ताणतणावात कामाच्या व्यापात हसणे विसरतो. आयुष्य फार छोटे आहे, मग उगाच सुतकी चेहरा करून का जगायचे? गेलेले क्षण परत येत नसत. कमीत कमी माणसाने स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तरी हसायला हवे. चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण प्रयत्न करतो, पण चेहऱ्यावर सौंदर्य येतं ते हसण्याने. हसण्याने एक आपला व्यक्तिमत्व विकास होतो. समोरच्या माणसाचं मन जिंकायचं शस्त्र ही हास्यच आहे. हसण्याने फक्त मानसिक आनंद मिळतो असे नाही, तर त्यामुळे शरीरात कुठे वेदना असेल तर ती वेदना कमी होण्यास मदत होते. टेन्शनपासून मुक्त राहण्यासाठी हास्य हे कवच आहे, फार उपयोगी ठरते. दुःख बाजूला ठेवून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचे काम चार्ली चॅप्लिनने केले. तो म्हणतो की तुम्ही ज्या दिवशी एकदाही हसत नाही तो दिवस वाया गेला असे समजा. हास्य हे एक अमूल्य नैसर्गिक वरदान आहे आणि उत्तम औषध असल्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. हसण्याने ताणतणाव, चिंता कमी होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते, चेहऱ्यावरील स्नायूंना आराम मिळतो आणि आपले रक्ताभिसरण ही सुधारते. हास्य नेहमीच आपले सकारात्मक ऊर्जा प्रदान करून आपले आयुष्य वाढीस मदत करते. हसण्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते, तसे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. हसण्याचे एक प्रकारचे तेज चेहऱ्यावर येते आणि आपल्याला म्हातारपण लवकर येत नाही. हास्य आनंदी राहण्याचे प्रतीक आहे. हास्य म्हणजे आनंदी जीवन जगण्यासाठी मिळालेले संजीवन. हसतमुख असणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. हास्याने कठीण परिस्थिती ही सकारात्मक राहण्याचे बळ मिळते. म्हणूनच विनोद करणे आणि विनोद ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसे हसायला पारखी झाली आहेत, म्हणून मोकळे हसणे खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्या मेंदूवर उत्तम प्रभाव पडतो. तणाव, दुःख यांना दूर ठेवण्याचे सामर्थ्य हसत आहे. हसण्याने शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे आपण ऊर्जावान आणि ताजेतवाने राहतो. हसण्याने
झोपेचीही गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. हास्यामुळे शरीरात काही संप्रेरक स्रावतात, त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांवरही नियंत्रण मिळवणे सोपे जाते. हास्य एक नैसर्गिक सौंदर्य प्रदान आहे. जास्त हसणारे लोक जास्त काळ तरुण दिसतात. रोज 1 तास हसण्याचे म्हणजे 400 उष्णांक इतकी ऊर्जा खर्च होते. आनंदी राहण्याने लोक जास्त तंदुरुस्त आणि आरोग्यदायी जीवन जगतात. आनंदी व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आनंद पसरवित असते, त्यामुळे भरपूर हसावे आणि त्यातून आनंद पसरवित राहावे. आज प्रत्येकालाच काही ना काही ताणतणाव आहेत, त्यामुळे आपण हसणेच विसरून जातो. पण यातही एक चिंता, तणाव बाजूला सारून थोड्या वेळाकरता जरी स्वतःला आनंदी ठेवता आले तर अर्धे आयुष्य असेच कमी होऊन जाते. हे बोलणं सोपं असलं तरी अवघड नक्कीच नाही. हसण्याने आपल्या मेंदूत हॅपी हार्मोनची निर्मिती होऊन आपल्याला छान वाटायला लागतं. हे आपल्यालाच हातात आहे की आपल्याला हसत हसत आयुष्य सुंदर करायचं आहे, ही सदैव दुःखी राहून आयुष्य खडतर करायचं आहे. हास्य एक आनंददायी शारीरिक कृती आहे. विनोदी जोक्स, विनोदी नाटके, विनोदी लेख, विनोदी कथा, विनोदी चित्रपट यातून आपले हास्य वाढू शकते. हास्य म्हणजे मानवी वर्तनाचा एक भाग आहे. हास्यामुळे सामाजिक संवादात आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपुढे चांगल्या प्रकारे मांडतात. हास्यामुळे इतरांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो. विचारांचे आदानप्रदान हसत खेळत करणे ही एक कला आहे. आपले मन मोकळे असणे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू फुलवते. यापेक्षा सुंदर गोष्ट ती काय असणार. हसणे ही आनंदाची वैश्विक भाषा आहे. हसण्याने अनेकदा संबंधही मजबूत होतात. माणसाच्या जडणघडीत हास्य खूप महत्त्वाची भूमिका पार पडते. याचा आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असतो. याचाच अर्थ असा की हास्य आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. आपल्या जीवनात संतुलन आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हास्याचा मोलाचा वाटा आहे. हास्य ही देवाने आपल्याला दिलेली मनमोल भेट आहे असेच म्हणावे लागेल. आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी हास्य स्ट्रेस बस्टर आहे. जीवनातील अडचणींना सामना करण्यासाठी हास्य आपल्याला बळ देते आणि आपल्या लवचिक बनवते. हास्य एक मजबूत नातेसंबंध निर्माण करणारे एक साधन आहे. ते आपल्या शरीरासाठी शक्तिवर्धक आणि आत्म्यासाठी आशेचा किरण आहे. आता प्रत्येकाने ठरवायचे की मी रोज हसणार आणि स्वतःला खुश ठेवणार. नक्कीच जमेल बघा, करून पहा. हसत राहावा, निरोगी राहावा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.